मी आज तुमच्याकडे आले. सगळ्यात महत्त्वाचे काय तर मी माझ्या वडिलांच्या मान अपमानाचा, त्यांना झालेल्या त्रासाचा, ह्या सगळ्या गोष्टींचा मी न्याय मागायसाठी आले. आणि न्याय देणं म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. मी काय म्हणत आहे तर 2012 पासून ते आतापर्यंत 2025 पर्यंत माझी फॅमिली भरपूर गोष्टी सफर करत आहे. आणि त्या सफर करायचं कारण एकमेव आहे ग्रामपंचायत. त्यावेळेचं शिष्टमंडळ, त्यावेळेचं सदस्य काही असेल ते, त्यावेळेचे ग्रामसेवक, हे आत्ताच्या गोष्टी निघडत नाही. पण आत्ताच का आलो तर ह्या सगळ्या गोष्टीचा खुलासा करून ह्या सगळ्या गोष्टींची कागद घेऊन मी आज तुमच्याकडे आलेलो आहे. आतापर्यंत 2022 पासून मी ह्या गोष्टीच्या पाठीमागे लागलोय आणि हा 2022 पासूनचा माझा लढा आहे. 2022 पासूनचा माझा लढा आहे आणि 2022 पासूनचा लढा मी आतापर्यंत लढत आलोय. मी ज्या गोष्टी कागद जमा केल्या त्या कागद घेऊन आज तुमच्या समोर आले. 2022 पासून मला फक्त आश्वासनं दिली गेली, महेश तुझा प्रॉब्लेम सोडवला जाईल आणि सोडवला जाईल आणि मी ह्या गोष्टी सोडवणारच आहे. मग त्यामुळे मला आज ही वेळ आली की मला आज ग्रामपंचायतला ओपन लेटर लिहायची वेळ आली. हा अर्ज आज ना उद्या बाहेर येईलच, तेव्हा अख्खं गाव मला प्रश्न विचारणार आहे. त्याच्यापेक्षा सगळ्या गावाला समजायसाठी हा आज मी व्हिडिओ बनवत आहे. मी ह्या लेटरमध्ये काय लिहिलं हे माझ्या स्वतःच्या तोंडानं सांगेल. बरोबर. ओपन लेटर टू ग्रामपंचायत. विषय असा आहे की माफीनामा नुकसान भरपाई मिळण्याबाबत. महोदय, मी मान्य सरपंच ग्रामसेवक कसबा उत्तूर, मी महेश अतिरगे सन 2022 पासून आपल्या कार्यालयाकडे भरपूर अर्ज विनंती करत आहे. बरोबर. आणि प्रत्येक वेळी मला आश्वासन भेटलं, त्यामुळे मी हे ओपन लेटर लिहित आहे. सन 2012 मध्ये गावच्या विकासाचा आमिष दाखवून माझ्या फॅमिलीला, वैयक्तिक माझ्या वडिलांना टार्गेट केलं गेलं. इंदिरानगर हा गावचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे आणि त्याचा आमिष दाखवल्यामुळं सगळ्या व्यक्तींना माझं वडील चुकीचं वाटलं. माझी फॅमिली मध्यमवर्गीय आहे. मध्यमवर्गीय फॅमिलीला इतका त्रास झाला की त्यांना जगणं पण नकोसं झालं होतं त्या काळामध्ये आणि त्याचा सगळ्याचा जीवन पुरावा मी आहे. त्यामध्ये विशेषतः माझ्या वडिलांना प्रत्येक प्रकारच्या दबावाखाली सहन करावं लागलं. मानसिक खच्चीकरण झालं. एवढंच नाही तर पोलीस स्टेशनमध्येल्या त्या अंधार खोलीत 4 वेळा बसवण्यात आलं आणि प्रत्येक ठिकाणी मी तिथं गेलो होतो. आणि मी ती एका निरपराध व्यक्तीला तिथं जाऊन बसवणं, आमच्यासारखी व्यक्ती कधी पोलीस स्टेशनला पायरी चढवली गेली नाही. तिथं जाऊन त्या अंधारात खोलीत बसवलं. त्यावेळी माझ्या वडिलांचा आत्मसन्मान दुखावला गेला. त्या व्यक्तीला अगदी मानसिक खच्ची करून संपवण्याचा प्रयत्न केला गेला. आणि एवढंच नाही तर इथल्या लोकांनी पंचायत समितीला जाऊन, शिक्षण विभागाला जाऊन माझ्या वडिलांची तक्रार केली. माझ्या वडिलांची नोकरी घालवण्याचा प्रयत्न केला गेला. हीच लोक जी पोलीस स्टेशनला आली होती ती लोक माझ्या वडिलांना म्हणत होती मास्तरला बाहेर पाठवा, आम्ही त्यांना बघतो. म्हणजे तुम्ही मॉब लिंचिंग करायचा प्रयत्न करताय का माझ्या वडिलांचा? ह्या सगळ्या गोष्टीमुळे हे सगळं प्रकरण अतिक्रमण काढण्याचं, जे कधी अतिक्रमण अस्तित्वातच नव्हतं ते अतिक्रमण काढलं गेलं. त्याच्यासाठी माझ्या वडिलांना 15 वर्ष कोर्ट कचेरी करावी लागली फक्त ग्रामपंचायतीमुळे. आणि ह्याला जबाबदार फक्त ग्रामपंचायत आहे. त्यामुळे सन 2012 पासून 22 पासून मी ज्यावेळी कागद सुरुवात केली, त्यामुळं त्यावेळी 2012-13ला जे पण ग्रामपंचायत बॉडी होती, काय होती, त्यापासूनची 10 वर्षे ज्या लोकांनी माझ्या वडिलांना नोटिसा पाठवल्या, त्या नोटिसाचं माझ्याकडे प्रत आहे. त्या प्रत्येकाच्या मुळापर्यंत गेलो, अर्ज केला पण त्या अर्जदाराचं नाव नाही, नोटीस पाठवल्या तक्रारदाराची नाव नाही, सरपंचाच्या नावावर चुकीच्या साईन केल्या. जो व्यक्ती सरपंचच कधी नव्हता 2012-13ला, ते व्यक्तीनं सरपंचाच्या नावावर केला. त्या व्यक्तीला त्याचा पहिला मुद्दा माझा हाच आहे की ज्या व्यक्ती सरपंचच नव्हता त्या व्यक्तीनं सरपंचाच्या नावावर कशी साईन मारली, त्या व्यक्तीला येत्या ग्रामसभेच्या आधी त्या व्यक्तीवर FIR मला साहेब पाहिजे. दुसरी गोष्ट, ग्रामपंचायतनं माझी वैयक्तिक जमीन मोजायला 2-3 वेळा पैसे भरले, निपटाण्याची मोजणी मागली, सगळं पैसे मोजणी मागली. त्याच्यासाठी ग्रामपंचायतनं मागितलं. मग ते कोणत्या पद्धतीने मागितलं, कोणता ठराव पास केला, काय केला, त्यासाठी 3-6 हजार काय असेल ते पैसे घातले. पण ते कुठल्या परमिशनने घातलं, त्याच्या पावत्या, त्याच्या नोटीस तुमच्याकडे काहीच नाही. मी मागून अक्षरशः मला वैताग आला, तुम्ही काय दाखवलंच नाही. पण त्या नोटीस माझ्याकडे आहेत, त्याच्या पहिलेल्या पावत्या माझ्याकडे आहेत, त्या तुमच्याकडे का नाही? त्या नसतील, घाळ झाल्या असतील त्याच्यावर तुम्ही FIR करा. आणि त्याच्या पुढची गोष्ट, ते कुणी घाळ केल्या त्या व्यक्तीवर तुम्ही FIR करायला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, ग्रामपंचायतचं दस्त सांभाळणे हे ग्रामसेवकचं आद्य कार्य होतं त्यावेळेचं. बरोबर ना? त्यामुळे ते व्यवहार झाले. त्या व्यवहारानंतर आम्ही विचारल्यानंतर म्हणते त्यावेळी जमा नाही केल्या, हे नाही केल्या, ह्या अशा गोष्टी घडलेल्या. त्या गोष्टीचा सहानुभूतीपूर्वक त्या ग्रामसेवकला बोलवून, ते मला तर वाटते 2011-12ला नुले साहेब होते, त्या व्यक्तींना बोलवून तुम्ही त्यांच्याकडून त्या गोष्टीची सविस्तर चर्चा करा. त्यावेळी पैसे भरतेच्या वेळी ज्या ग्राम मीटिंगमध्ये काय झालं होतं का, ग्रामसभेमध्ये काही ह्याच्याबद्दल चर्चा झाली होती का, निधी वापरला होता का,
ह्या गोष्टीचं काही दस्त बनलं होतं का? जर नसलं, लिहिलं नाही त्या म्हणजे मासिक मीटिंगच्या वहीमध्ये, ते तुम्ही त्यांच्याकडून ते विचारून घ्या. आणि चुकीचं अतिक्रमण काढायला ज्याकडे पुढाकार घेतला होता त्याच्यासाठी सरपंचाबरोबर ग्रामसेवक पण तितकंच जबाबदार आहे आणि त्याच्यासाठी मी नुकसान भरपाई मागायला आलो. आणि तिसरी गोष्ट, ज्या लोकांनी सुरुवातीला अर्ज केला होता त्या अर्जातल्या प्रत्येक व्यक्तीकडे जाऊन मी भेटून आलेलो आहे. त्या व्यक्तीनं मला रीतसर दिलेलं आहे की इंदिरानगरचं आमिष दाखवून आम्हाला आमच्यावर दबाव टाकून ग्रामपंचायतच्या सदस्यांनी आमच्याकडून सह्या घेतल्या. त्या व्यक्ती असं होईल की त्या व्यक्तीची मी साईन घेऊन आलोय, ती व्यक्ती नंतर म्हणाल मी नाहीच केलं हे. त्या व्यक्तीचा मी त्यावेळी अंगठा पण घेऊन आलोय. त्या व्यक्तीने ह्या कोर्ट मॅटरमधून मी बाहेर काढलेलं आहे सक्सेसफुली. जे माझ्या वडिलांनी सहन केलं ते सहन बाकीच्या कोणी करू नये म्हणून त्या कोर्ट मॅटर म्हणून त्या अर्जातून मी त्या व्यक्तीचं नाव पाठवलं. आता ग्रामपंचायतनं हे शोधायचं आहे की हे करणार कोण आहे आणि ह्याच्यामुळे माझ्या वडिलांना झालेला मान अपमान, त्यांचं केलेला मान अपमान, त्यांना झालेला त्रास ही ग्रामपंचायत भरून देत नाही. आणि ग्रामपंचायतची तेवढी लायकी बी नाही आहे की माझ्या वडिलांचाही मान अपमान भरून द्यायची. त्यामुळे मी माझ्याकडे आता तुमच्याकडे मी ह्याच्यासाठी मागणी आलो की येत्या ग्रामसभेमध्ये किंवा येणाऱ्या 1-2 ग्रामसभे माझ्यासाठी स्पेशल टाइम ठेवा. त्यावेळी ग्रामपंचायतनं अख्ख्या गावानं माझ्या वडिलांची रितसर माफी मागितली पाहिजे. मी सगळी कागद ग्रामसभेमध्ये घेऊन उभा राहील. हे अतिक्रमण, चुकीचं अतिक्रमण ग्रामपंचायतनं काढलेलं, त्याची मला 5 लाख रुपयाची नुकसान भरपाई मला पाहिजे आहे. आणि ह्याच्या पलीकडे मला बाहेरचे लोक लय ज्ञान द्यायला बसतात. म्हणजे मला असं भरपूर लोक सल्ला देतात की महेश तू सरकारी नोकरीला आहेस, महेश तुझ्यावर लोक काहीतरी करतील. मी त्या सगळ्यांना सांगतो की ही माझ्या बापाच्या मानसन्मानाची लढाई आहे. मी आज नोकरीला, मी अशा नोकऱ्या 10 नोकऱ्या सोडेल. मला आता 4 वेळा माझं सिलेक्शन झाले. अशा 10 नोकऱ्या सोडेल मी. पण सगळ्यात महत्वाची माझ्या आयुष्यातले मी 5 वर्ष ह्याच्यामध्ये घातलेली आहेत. मी लॉचं स्टुडंट आहे. त्यामुळं ह्या गोष्टी मला कुणी हे दाखवू नये का, माझ्या फॅमिलीकडे जायची गरज नाही. हे स्वतः अर्ज विनंत्या मी केलेलं आहे. ह्या गोष्टीचा न्याय मागायला मी आलेलो आहे. त्यामुळे जे काय असेल तुमचं डाऊट असेल ते तुम्ही मला विचारा. आणि साहेब, तुम्ही त्यावेळी नव्हता पण मला तुमच्याकडनं अपेक्षा आहे. आज बसणारा सरपंच 5 वर्षानंतर बदलल पण इथली जबाबदार खुर्ची कधी बदलणार नाही. आज मला तुमच्याकडनं अपेक्षा आहे. माझा प्रश्न तुम्ही घ्या. हे ओपन लेटर मला लिहायची वेळ ग्रामपंचायतनं येऊ द्यायला नको पाहिजे होती, ही दिली आहे. आणि हे मी माझं प्राणपणा लागून ही माझी लढाई लढत. हा माझा प्रश्न आहे. आज असं भरपूर गोष्टी घडलेल्या असतील, त्या घडतीलही, घडत राहतील, पण त्याविरुद्ध उभं राहायचं. माझ्यासारखं माझ्याकडे बघून गावातला एक तरी पोराचा प्रश्न सुटला ना, त्याच्यात मी माझं भाग्य समजेल. बस, थँक्यू. फोटो घ्या, फोटो.